आज आपण वास्तुदोष बद्दल माहिती बघणार आहोत. तुम्हालाही तुमच्या घरात असे अनुभव येतात का? वास्तुदोषाची लक्षणे कोणती आणि वास्तुदोष असेल तर तो कसा दूर करावा हे बघतोय. वास्तुशास्त्र दोन प्रकारच्या ऊर्जेवर आधारित आहे, जसे की सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा. सकारात्मक ऊर्जा जीवनात आनंद आणते आणि नकारात्मक ऊर्जा जीवनात त्रास आणि कलह आणते. घर वास्तूनुसार नसेल तर ते वास्तुदोष होतो. जर तुम्ही केलेले काम अचानक बिघडले किंवा तुम्हाला तुमच्या कामात अजिबात यश मिळत नसेल तर असे होऊ शकते की तुमच्या घराच्या मध्यवर्ती भागात काही वास्तुदोष आहे. घराचा मध्यभाग म्हणजेच ब्रह्मस्थान. त्यामुळे घराच्या मध्यभागी कोणत्याही प्रकारची जड वस्तू ठेवू नये आणि तिथे शौचालय बांधू नये, कारण ते नकारात्मक ऊर्जा वाहून नेत असते. कठोर परिश्रम करूनही जर तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर असे होऊ शकते की तुमच्या घरात वास्तुदोष आहे. लाख प्रयत्न करूनही पैसे जमवता येत नसतील तर तुमच्या घराच्या नेतृत्व दिशाला वास्तुदोष आहे हे लक्षात घ्यावे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाची किंवा खिडकीची दिशा बदलली पाहिजे. जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना अनेकदा आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर हे देखील वास्तुदोषाचे लक्षण आहे. घराच्या आग्नेय दिशेला चुकीची वस्तू ठेवल्याने घरातील सदस्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आग्नेय दिशा रिकामीच ठेवा. घरात सतत भांडणे होत असेल, घरात एकमेकांशी पटत नसेल, नेहमी अशांतता घरात असेल तर तोही एक वास्तुदोष असतो. वास्तुदोषाची लक्षणे कोणती? चला आपण बघूया. घरात सतत कुणीतरी आजारी पडणे, घरात सतत आर्थिक मंदी आणि अस्थिरता असणे, घरातील सदस्यांमध्ये सतत भांडणे आणि कलह होणे, घरात नेहमीच उदासी आणि निराशेची भावना असणे. वास्तूनुसार बाथरूम आणि टॉयलेटची जागा तुमच्या घराच्या उत्तर किंवा वायव्य म्हणजेच उत्तर पश्चिम भागात असणे आवश्यक आहे. घराच्या मधोमध बाथरूम कधीच करू नये. घराच्या भिंतीला लागून सेप्टिक टाकी कधीच बांधू नये, नाहीतर वास्तुदोष निर्माण होत असतो. वास्तुदोष असेल तर तो कसा दूर करावा? अनेक उपाय आहेत, पण त्यापैकी एक सगळ्यात सोपा उपाय आज आपण बघू. आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ समुद्री मीठ शिंपडणे किंवा ते मीठ पाण्यात टाकून त्या पाण्यानं तुम्ही तुमच्या घरातील फरशीसुद्धा पुसू शकतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा. ही माहिती आवडली असल्यास लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून असे व्हिडिओ पाहायला आवडतील का मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.